छत्रपति संभाजीनगर शहर के पुराने इलाकों में पिछले 10 से 12 दिनों से पानी की भारी कमी महसूस हो रही है। इस समस्या ने नागरिकों के लिए गंभीर संकट खड़ा कर दिया है, क्योंकि शहर के कई इलाकों में नियमित पानी की आपूर्ति नहीं हो पा रही है। छत्रपति संभाजीनगर के पुराने शहर में पिछले 10 से 12 दिनों से पानी की किल्लत बनी हुई है, क्योंकि पैठन के जायकवाड़ी बांध से पानी की आपूर्ति करने वाली पाइपलाइन बार बार फट रही है, जिससे कुछ क्षेत्रों में पानी की भारी कमी महसूस की जा रही है। शिवसेना के कार्यकर्ता लच्छू पहलवान ने टैंकर के जरिए नागरिकों को पानी उपलब्ध कराना शुरू किया है, लेकिन ये तत्कालिक समाधान है। नागरिकों ने प्रशासन से स्थायी समाधान की मांग की है, ताकि भविष्य में पानी की आपूर्ति में कोई रुकावट ना हो। नारायण बाबूलाल बाकरिया, मी राजाबाजार वार्डाचा नगरसेविकाचा वडील। आज पाण्याच्या समस्या जुना शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की आज 15-16 दिवस आहे पाणी नाही आहे। महानगरपालिकेकडून पाण्याची दुर्दशा होते आणि जी एजन्सी आहे ते एजन्सी खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा या प्रकारे उघडलेला आहे। तर लोकांनी बेहाल इथं झालेले 16-16 दिवस तरी बी आम्ही महानगरपालिकेचे टँकर मागून लोकांना 2-2 ड्रम जे आहेत ते पाणी देतोय। ही बिकट अवस्थेत जे आहे जुन्या शहरात आणि इथं आमदार खासदार सगळे इथले असून सुद्धा कोणी यांच्याकडे लक्ष देत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलमंडी प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या उद्भवलेली आहे। प्रत्येक घराघरात पाण्याची कमतरता इतकी आहे की खूप मोठ्या परेशानीवर लोक आपल्याला हे सहन करून घेत आहेत। कोणाकडे बोंब मारावे, कोणाकडे बोलावे, महानगरपालिका आयुक्ताकडे बोलावं का आमदारकडे बोलावं का खासदारकडे बोलावं, कोणी फोन उचलायला तयार राहत नाही आणि पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे। कोणी ऐकायला तयार नाही। प्रशासन राज्य असून सुद्धा काहीच कुठंच व्यवस्था नाही। रोज पाण्याची लाईन दर 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये लाईन उखडली जाते। हा मोठ्या प्रमाणावर खूप मोठा निष्काळजीपणा जो आज सगळ्यात मोठा घोटाळा समोर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आज तो समोर येऊन उभा राहतोय, ते याकडे दुर्लक्ष देऊन ते काम व्यवस्थित होण्यात यावं। आणि महानगरपालिका आयुक्ताने जे आम्हाला टँकरद्वारे पाणी देतात त्याच्याबद्दल आम्ही आयुक्त साहेबांचे थोडे आभार मानतो की आज आपल्या शहराला जे संभाजीनगर शहराला 2-2 मंत्री आणि पालकमंत्री असून सुद्धा शहराला आज खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा ताण सहन करावा लागतो। जालना शहर झाले, नांदेड शहरापर्यंत पाणी आपल्या धरणातून जातंय, ते आपलं धरण उशाशी आणि गडक ओशाशी अशी गोष्ट झालेली आहे। एवढे मोठे सरकार लाडकी बहीण योजना आणून सुद्धा लाडकी बहिणीला घरामध्ये पाणी नाहीये। आज इतकी वाईट परिस्थिती लाडक्या बहिणीला सोसावं लागत आहे, तरी आपले मंत्री खासदार हे कोणी पाण्याकडे लक्ष देत नाही, कोणी आवाज उठवत नाही। आणि मी उबाटा शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख मी आवाज उठवतोय आणि नगरसेवकाच्या मार्फतून मी लोकांना बारीक जुन्या शहरात बारीक गल्ल्या आहे तिथं आम्ही प्रत्येक घरात आम्ही पाणी पोहोचू शकत नाही, तर आम्ही तरी बी प्रयत्न करतो जिथपर्यंत पाणी देण्यात यावं आम्ही तिथपर्यंत पाणी देऊ शकतो। देखील आपले मनपाचे कर्मचारी व आमचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच आमचे माननीय कार्यकारी अभियंता पालक साहेब, सर्व शहरातले आमचे डेप्टी इंजिनियर, सर्व आमचे ज्युनियर इंजिनियर, सर्व जे काही कर्मचारी असतील अत्यावश्यक सेवेचे हे रात्रंदिवस ग्राउंड लेवलला थांबून नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल त्यासाठी प्रयत्न केला व ज्या भागात पाणी पोचलं नाही किंवा उशिरा पोचलं तिथे आम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला। आणि याला जास्त आम्हाला जे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, जे नवीन योजनेचं काम चालू आहे आणि नवीन योजनेच्या कामात जे 900च्या लाईनने आम्हाला जो प्रेशर मिळतो तो सगळा प्रेशर मागच्या 15 दिवसापासून आमचा डिस्टर्ब होता, त्यामुळे शहरात सर्व काही विस्कळीत होत आहे। नाळेबाग धनमंडी नूरपल्ली या भागातील रहिवाशांची समस्या आहे की त्यांच्याकडे पाणी येत नाहीये, तुमचं प्रेशर असो किंवा नसो, यावर काय आपलं मत आहे? तर सदरील भागात MGP कडून नवीन जलवाहिनी टाकल्या गेल्या, परंतु त्यांना आपल्या ज्या एरियात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठीच नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्या, परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला आम्ही पत्राद्वारे कळविले की GVPR कंपनीकडून ज्या ठिकाणी ज्या नवीन लाईन टाकल्या तिथून ज्या आतल्या इंटरनल लाईन गल्लीतल्या ज्या टाकल्या गेलेल्या आहेत त्याला जोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन आपण लवकरात लवकर तात्काळ करावे, परंतु GVPR कंपनीकडून व MGP कडून त्याची टाळाटाळ केली जाते किंवा सध्या त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही असं उत्तर दिलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्टर नाही असे उत्तर दिले जातात। त्या ठिकाणी काही नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन सुद्धा घेतलेले आहे किंवा मोठी पाईप सुद्धा त्यामध्ये टाकलेले, ज्या पाईप आपला इंचचा असतो त्यापेक्षा डबल पाईप घेतलेले, त्यातून पाण्याचा सुद्धा स्त्रोत येत आहे। नाही, अशा ठिकाणी जिथून आम्हाला कंप्लेंट येतात ना, या अगोदरही आम्ही मोहीम घेऊन सदरील ठिकाणी इलिगल वॉटर नळ कनेक्शनच्या ज्या काही मोहीम घेऊन जे नळ कनेक्शन काढण्यात येतील व काढले जातात व यापुढेही आम्ही ती मोहीम जर कंप्लेंट आली तर तिथं आम्ही लवकरात लवकर मोहीम घेऊ, पोलीस फोर्स घेऊन व तिथला सप्लाय सुरळीत करण्यात येईल। जशी मोहीम सुरू आहे तशी मोहीम आपण कधी राबवली त्या भागात? हो, या अगोदरही आपण त्या भागात मोहीम राबवली व त्यानंतर जीवन प्राधिकरणकडून नवीन लाईन झालेली आहेत, फक्त त्याचे क्रॉस कनेक्शन अजून बाकी आहे। तर लवकरच आपल्या एरियाचाही सप्लाय सुरळीत होईल
आता सध्या जे आपले किरण गणोरे साहेब आमच्याकडे जे आले आहेत नागरिकांना घेऊन, यांच्याही समस्या आम्ही लवकरात लवकर सोडवू ही आम्ही त्यांना ग्वाही देतो. पाण्याची टाकी किती चालू होणार? पाण्याच्या टाकीचं आपल्याला जी तारीख आहे ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी चांगल्या रीतीने देऊ शकतील. काय नाव सर? मी मिलिंद भांबरे, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग 129.